अचलपूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आणि अंगणवाडी परिसरात सध्या नरकयातना पाहायला मिळते। प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे इथल्या चिमुकल्यांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ सुरू आहे। नेमका हा काय प्रकार आहे पाहूयात। गोंडबागुले येथील जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून सांडपाणी आणि नाल्याचं दूषित पाणी मोठ्या प्रमाणावर साचलंय। मुख्य नाल्याची साफसफाई न झाल्याने हे पाणी थेट शाळेच्या मुख्य गेट समोर आणि रस्त्यावर जमा होत आहे। पावसामुळे तर या समस्येने उग्र रूप धारण केले असून चिमुकल्या विद्यार्थ्यांना दररोज या चिखलातून आणि घाण पाण्यातून कसरत करत शाळेत जावं लागतंय। या साचलेल्या घाण पाण्यामुळे परिसरात डासांचे साम्राज्य निर्माण झालंय। डेंग्यू, मलेरिया, ताप, त्वचेचे आजार आणि अतिसार सारख्या गंभीर आजारांची भीती वाढली आहे। धक्कादायक बाब म्हणजे दुपारच्या पोषण आहाराच्या खोलीपर्यंत या घाण पाण्याचा उग्र वास पोहोचतो। त्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गात बसणं आणि जेवण सुद्धा असह्य झालंय। साचलेल्या पाण्यात वाढलेल्या गवतामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर सुद्धा वाढलाय। विद्यार्थ्यांच्या जीवाला यामुळे धोका निर्माण झालाय। या संदर्भात शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांनी ग्रामपंचायतीकडे वारंवार लेखी तक्रार केला, मात्र प्रशासनाकडून फक्त तात्पुरती मलमपट्टी केली जाते, ठोस उपाययोजना केली जात नाही असा संतप्त आरोप पालकांनी केलाय। यावर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय हरसुले यांनी प्रशासनाला थेट आणि अंतिम इशारा दिलाय। माझा पाल्य याच शाळेत शिकतो। शालेय परिसरात गटार पाणी साचल्याने आजार होण्याची भीती आहे। मी ग्रामपंचायतीकडे अनेकदा तक्रार करून सुद्धा त्यांनी कोणतीही उपाययोजना केली नाही। जर पुढील 2 दिवसात नाल्यांची सफाई झाली नाही तर मला नाईलाजास्तव आमरण उपोषण करावं लागेल असं त्यांनी इशारा दिलाय। स्थानिक नागरिक आणि पालकांमध्ये आता तीव्र संतापाची लाट आहे। शाळेसमोरील सांडपाण्याचा तात्काळ निचरा करा, चेंबरची साफसफाई करा आणि जंतुनाशक पावडरची फवारणी करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा आता गावकऱ्यांनी दिलाय। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.